नमस्कार. फुलाई करिअर क्लासेस अंबाजोगाई यांच्यातर्फे तिसरा जे व्हिडिओ आहे संख्या आणि संख्येचे प्रकार. तर त्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये संख्येचे 4 प्रकार शिकलेले होते आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये जेवढे संख्येचे जे प्रकार आहेत तेवढे झालेले आहेत. तर आतापर्यंत जे प्रकार झाले त्याच्या आधारित आपल्याला संख्येच्या संदर्भात याच्यावर आपल्याला उदाहरण घ्यायचे आहे. सफलता की सीढ़ी पर चढ़ने के लिए संघर्ष चल रहे हैं, उसी तरह आपको संघर्ष करना चाहिए. कामयाबी आपको पाने के लिए हर दिन और रात आपको मेहनत लगाकर मेहनत करके आपको संघर्ष लाना पड़ता है. उसी तरह आपको रिजल्ट आने के लिए अभी आने वाली जो 29 अगस्त से आपके जो पुलिस भर्ती के फॉर्म चालू होने वाले हैं, तो आपको समय आपके पास कम है. आपल्यापाशी वेळ कमी असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त काय करायचे आहे, संघर्ष करून रिजल्ट लावायचा आहे. कामयाबी की तड़प होनी चाहिए, हर कोई सोच लेता है. जवळ आपल्या याच्यामध्ये कामयाब होण्यासाठी आपल्यामध्ये तडप होत नाही तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश येणार नाही. तर आपल्या विषयाकडे येऊ. तर जे संख्याचे प्रकार आहे तर त्याच्यामध्ये जे क्वेश्चन आहे त्या टाइपचे आपल्याला क्वेश्चन घ्यायचे आहे. तर संख्याच्या प्रकारामध्ये पहिल्या नैसर्गिक संख्या आहे. तर पहिल्या 10 नैसर्गिक संख्येची बेरीज किती? पहिल्या 10 नैसर्गिक संख्येची बेरीज किती? त्यानंतर दुसरा एक क्वेश्चन आहे, पहिल्या 10 समसंख्याची बेरीज किती? त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन आहे, पहिल्या 10 विषम संख्येची बेरीज किती? चार नंबरचा क्वेश्चन आहे, पहिल्या 10 नैसर्गिक वर्गाची बेरीज किती? नैसर्गिक वर्गाची बेरीज किती? आणि 5 नंबर आहे, पहिल्या 10 नैसर्गिक घनाची बेरीज किती? तर असा विचार केला तर पहिल्याचे क्वेश्चन आहे तर त्या पहिल्या क्वेश्चन मध्ये पहिल्या 10 नैसर्गिक संख्येची बेरीज किती? तर याच्यामध्ये जर आपल्याला फॉर्म्युला डायरेक्ट आन्सर करता येते. तर 10 च्या पुढली संख्या घ्या 11 आणि छेदस्थानी किती घ्यायचं? 2 घ्यायचं. केव्हाही लक्षात ठेवा, जी संख्या आहे त्याची पुढली संख्या पहिली संख्या सम आली तर पुढली विषम येईल आणि जर पहिली विषम आली तर दुसरी सम येईल. तर 2 च्या 10 किती पट आहे? 5 पट. तर 10 11 आणि 5 चा गुणाकार किती आला आहे? 55 आले. तर याच्यामध्ये विचार केलेला फॉर्म्युला येते n कंसात n अधिक 1 छेदस्थानी 2. म्हणजे शेवटची संख्या जे घेऊन पुढली संख्या घ्यायची आणि त्याला 2 ने भागाकार केल्यानंतर त्या संख्येचं उत्तर काय येईल? त्या 10 नैसर्गिक संख्येची बेरीज येईल. तर 10 आणि पुढली संख्या घेतली 11 छेदस्थानी 2 ने जर 10 या संख्येला भागाकार केला तर किती आले आहे? 5. 11 आणि 5 चा गुणाकार केला उत्तर किती आले आहे? 55 आलेले आहे. त्यानंतर पहिल्या 10 समसंख्येची बेरीज किती? तर समसंख्येचा विचार करताना ज्या संख्येचा एकक स्थानचा अंक 0 2 4 6 ह्या संख्या जर येत असतील तर त्या संख्येला काय म्हटलं? समसंख्या. तर काय करायचं, ज्यावेळेस समसंख्या असतील तर त्यावेळेस 10 च्या पुढली संख्या घ्यायची 11. 10 आणि 11 चा गुणाकार करा उत्तर किती आलं? 110. म्हणजे जेवढ्या समसंख्या पहिल्या शब्द दिल्यामुळे काय करायचं, 10 च्या पुढली म्हणजे याचा फॉर्म्युला काय येईल? n कंसात n अधिक 1. म्हणजे शेवटची संख्या 10 आहे आणि 10 च्या पुढली संख्या घेतली 11. 10 आणि 11 चा गुणाकार किती आला आहे? 110. क्वेश्चन मध्ये प्रत्येकामध्ये 10 अंक आलेला आहे, परंतु प्रत्येकामध्ये काय शब्दाची फिरवणी झालेली आहे. तर त्या शब्दाच्या फिरवून तुम्हाला उत्तर काढायचे. तुम्हाला ऑप्शन मध्ये 4 पैकी असे ऑप्शन असतात. तर पहिला शब्द आला तर नैसर्गिक असला तर 10 आणि नैसर्गिक मध्ये 10 आणि पुढली संख्या घ्यायची 11 आणि त्याला 2 ने भागल्यानंतर उत्तर काय येईल? 55. दुसऱ्या याच्यामध्ये पहिल्या 10 समसंख्येची जर बेरीज म्हणली तर याच्यामध्ये 10 गुणाकार 11 किती आलेला आहे? 10 आणि 11 चा गुणाकार 110. तर पहिल्या 10 विषम संख्येची बेरीज किती? तर पहिल्या 10 विषम संख्येची बेरीज करताना डायरेक्ट
संख्येचा वर्ग करायचा आहे. 10 चा वर्ग किती आहे 100. आता प्रत्येकामध्ये जर विचार केला तर डायरेक्ट आता त्यानंतर पहिल्या 10 विषम संख्येची बेरीज म्हणजे n वर्ग आलेला आहे. n वर्ग म्हणजे 10 चा वर्ग केलेला आहे किती 10 चा वर्ग 100. त्यानंतर 4 नंबरचं गणित आहे. पहिल्या 10 नैसर्गिक वर्गाची बेरीज किती. ज्या नैसर्गिक वर्ग म्हणजे त्या ज्या कोणत्या संख्या क्रमाने येणार आहे त्या संख्येचा वर्ग करायचा आहे. तर त्यामध्ये काय करायचं 10 ची पुढली संख्या घ्या 11 आणि त्याच्यानंतर 10 आणि 11 ची बेरीज करा किती आलाय 21 छेदस्थानी किती आलाय 6. तर 10 आणि 6 ला पुन्हा संख्येने भाग झाले 2 2 च्या 5 पट 10 2 च्या 3 पट 6. आता 3 ची कसोटी वापरायची 3 च्या 21 किती पट आहे 7 पट. तर 3 आणि 3 च्या 21 किती पट आहे 7 पट. तर 5 आणि 11 चा गुणाकार किती आलाय 55 55 आणि 7 चा गुणाकार किती आलाय 385. तर पहिल्या 10 नैसर्गिक वर्गाची बेरीज किती म्हणलेला आहे तर 385. ला फॉर्म्युला आहे n कंसामध्ये n अधिक 1 त्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये 2n अधिक 1 किंवा ज्या संख्या शेवटची संख्या याची पुढली संख्या घ्यायची आणि पहिल्या संख्येची आणि दुसऱ्या संख्येची बेरीज केली तर त्या पुढल्या संख्येची तिसरी संख्या येत आहे. म्हणजे पहिल्या 10 नैसर्गिक वर्गाची बेरीज किती म्हटलेली आहे तर 385. त्यानंतर पहिल्या 10 नैसर्गिक गणाची बेरीज किती. तर पहिल्या 10 नैसर्गिक गणाची बेरीज किती म्हणलं तर याच्यामध्ये काय n कंसामध्ये n अधिक 1 छेदस्थानी 2 म्हणजे शेवटची संख्या किती आहे 10 10 च्या पुढली संख्या घ्या 11 छेदस्थानी 2 कंसाचा काय करायचं वर्ग करायचे. तर याच्यामध्ये 2 च्या 10 किती पट आहे 5 पट. तर 11 आणि 5 चा गुणाकार किती आला 55 55 चा वर्ग करताना एक स्थानचा किती आहे 5 5 चा वर्ग किती 25. तर त्यानंतर दशक स्थानचा अंक सुद्धा 5 आहे 5 च्या पुढली संख्या घ्या 6 5 आणि 6 चा गुणाकार किती आलेला आहे 30 आलेला आहे. तर 1 ते 10 च्या नैसर्गिक गणाची बेरीज किती म्हणलं तर 3025. आता प्रत्येकाचा फॉर्म्युला विचार केला तर पहिल्या 10 नैसर्गिक संख्येची बेरीज किती म्हणलं तर n कंसामध्ये n अधिक 1 छेदस्थानी 2. त्यानंतर पहिल्या 10 समसंख्येची बेरीज जर म्हणले तर याच्यामध्ये 2 टाइपचा n छेदस्थानी 2 कंसामध्ये n छेदस्थानी 2 प्लस 1 किंवा यालाच काय म्हटलेलं आहे n कंसामध्ये n अधिक 1 आलेलं आहे. तिसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये पहिल्या 10 विषम तर याला फॉर्म्युला काय n वर्ग येईल काय n वर्ग. त्यानंतर 4 नंबरचं पहिल्या 10 नैसर्गिक वर्गाची बेरीज म्हणल्यानंतर n कंसामध्ये n अधिक 1 2n अधिक 1 छेदस्थानी किती आलेलं आहे 6. आणि शेवटचा जे फॉर्म्युला तर नैसर्गिक घनाचे म्हणलं तर n कंसामध्ये n अधिक 1 छेदस्थानी 2 कंसाचा वर्ग. अशा पद्धतीने जर क्रमाने येणाऱ्या कोणत्या नैसर्गिक संख्या समसंख्या विषम संख्या त्यांना नैसर्गिक वर्गाची बेरीज असेल नैसर्गिक घनाची बेरीज अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर क्रमाने जर येत असेल तर या लेवलचे अशा टाइपचे जर क्वेश्चन सोडवले तर 100% परीक्षेमध्ये अशा लेवलचं स्तर राहतेच. हे एकदम हाय क्वालिटीचा क्वेश्चन आहे तर मीडियम लेवलचा क्वेश्चन आहे. तर त्या मीडियम लेवलच्या क्वेश्चन यासाठी बेसिक परफेक्ट येण्यासाठी आहे आवश्यक. ज्यावेळेस तुम्हाला रिझल्ट आणायचा असेल तर अशा पद्धतीचे क्वेश्चन सोडले तर तुमच्या जीवनामध्ये यश म्हणजे संघर्ष केला तर 100% तुमचा रिझल्ट येणार आहे. त्या पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये वेळ कमी आहे त्या वेळेचा सदुपयोग प्रत्येक सेकंदाला आयुष्यामध्ये तुम्हाला काय दिलं पाहिजे वेळ दिलं पाहिजे आणि त्या वेळेचा सदुपयोग घेतला तर आयुष्यामध्ये तुम्ही काय होणार आहात सक्सेस होणार आहात. हे झाले आहे क्रमाने नैसर्गिक संख्येचे. त्यानंतर पुढचा भाग जे आहे तर याच्यामध्ये क्रमाने न घेता आपल्याला मधल्या संख्या घ्यायची आहे. तर मधल्या संख्येचा जर विचार करताना आपल्याला ज्या संख्या घेत आहे त्यावेळेस मधल्या संख्येची बेरीजचा आपल्याला प्रत्येक सम विषम त्यानंतर वर्गाच्या घनाचे त्यानंतर नैसर्गिक संख्येचा विचार करायचा आहे. तर हे जे आहे तर याला तुम्हाला असंही लिहिता येते. समजा आपल्याला पहिल्या 10 याला 1 ते 10 पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज असा विचारलेला आहे. त्यानंतर पुढला जो भाग आहे तर आता क्रमाने न घेता आपल्याला मधल्या संख्या घ्यायच्या. तर मधल्या संख्येचा जर विचार केला तर आपल्याला समजा हेच क्वेश्चन आलेला आहे 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक
संख्याची बेरीज किती? त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे 38 ते 88 पर्यंतच्या समसंख्याची बेरीज किती? समसंख्येची बेरीज किती? त्यानंतर 3 नंबर आहे 15 ते 25 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज किती? त्यानंतर 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक वर्गाची बेरीज किती? त्यानंतर 5 ते 15 पर्यंतच्या नैसर्गिक घनाची बेरीज किती? तर याचा जर विचार केला आपण तर 11 ते 20 पर्यंतची नैसर्गिक संख्येची बेरीज जी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या छेदस्थानी 2. तर शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या घेऊन त्याला कितीने वाढायचे? 1 ने संख्या वाढायची. तर 20 मधून 11 गेले किती आलेले आहे? किती आलेले आहेत? 9. तर 1 ने संख्या वाढलेली आहे ते किती आहे बेटा? 10 आहे. 11 मध्ये 20 प्लस केले किती? 31 छेदस्थानी 2 गुणाकार 10. जर 2 ने जर 10 ला भागाकार केलं तर उत्तर किती आले बेटा? 5. 31 आणि 5 चा गुणाकार किती आलेला आहे बेटा? 155 आलेला आहे. किती आलेला आहे? 155. ज्यावेळेस आपल्याला दोन्ही संख्यामधल्या क्रमाने येणाऱ्या आणि जर मध्य संख्या जर येत असतील त्यावेळेस आपल्याला टोटल नैसर्गिक संख्या काढून घ्यावी लागते. तर हे झालेलं आपल्याला नैसर्गिक संख्यामध्ये. त्यानंतर दुसरा आहे समसंख्येची बेरीज. तर समसंख्येच्या बेरजेमध्ये पहिली संख्या किती आहे? 38. शेवटची संख्या किती आहे? 88. छेदस्थानी किती आले? 2. 88 मधून जर 38 गेले तर 50 आले. 50 म्हणजे टोटल सम आणि विषम संख्या आलेली आहे. ज्यावेळेस त्याच्यात निमपट करायचे आपल्याला समसंख्या आले. 50 च्या निमपट जर केलं तर किती आले? 25. ज्यावेळेस पहिली समसंख्या आणि शेवटची जर समसंख्या येत असेल तर ती संख्या कितीने वाढते? 1 ने वाढते. तर उत्तर किती आले? 26. तर इथे 38 आणि 88 बेरीज केली किती आले? 126 छेदस्थानी 2 गुणाकार 26. 2 ने जर 26 ला भागलं तर किती आलं बेटा? 13. 13 आणि 126 चा गुणाकार केलेला आहे 1638. त्याचं उत्तर आलेलं आहे. म्हणजेच आपल्याला 38 ते 88 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज किती आलेली आहे? 1638 आलेली आहे. त्यानंतर आहे पुढे 3 नंबरचा क्वेश्चन आहे 15 ते 25 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज. तर या 15 ते 25 पर्यंतच्या विषम संख्येच्या बेरजेमध्ये आपल्याला पहिली संख्या किती आहे? 15. शेवटची संख्या किती आहे? 25. छेदस्थानी किती आहे? 2. 25 मधून 15 गेले किती राहिलेले आहे? 10. 10 संख्या जी आहे ते सम आणि विषम आहे. ज्यावेळेस आपल्याला विषम संख्या काढायची असेल 10 ला निमपट करायचं 5. ज्यावेळेस पहिली विषम आणि शेवटची जर विषम संख्या असेल तर ती संख्या विषम संख्या 1 ने वाढते. तर 15 मध्ये 25 प्लस केले किती आले? 40. छेदस्थानी 2 गुणाकार किती आला? 6. 2 ने जर 6 लावले उत्तर किती आलं? 3. 40 आणि 3 चा गुणाकार केलेला आहे उत्तर किती आलं? 120 त्याचं उत्तर आलेलं आहे. तर 15 ते 25 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज किती आलेली आहे? 120. त्यानंतर 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक वर्गाची बेरीज किती म्हटली आहे? ज्या नैसर्गिक वर्गाची बेरीज म्हणल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे? शेवटची संख्या किती आहे? 25. सॉरी शेवटची संख्या 20. 20 च्या पुढली संख्या 21 गुणाकार या 20 आणि 21 ची बेरीज करा किती आलेलं? 41. छेदस्थानी किती आलेलं? 6. ज्यावेळेस पाठीमागली जाते पहिली संख्या किती? 11. 11 च्या पाठीमागली संख्या घ्या 10. 10 च्या पुढली संख्या घ्या 11. नंतर किती? या दोन अंकाची बेरीज करा 21. छेदस्थानी किती आलेलं? 6. तर आपल्याला 6 आणि 20 या संख्येला 2 ने भाग जाते. 2 च्या 3 पट 6. इथे किती आलेलं आहे? 10. 3 च्या 21 किती पट आहे? 7 पट. 10 आणि 7 चा गुणाकार किती आला? 70. 70 आणि 41 चा गुणाकार
2870 मायनस 2 चे 6 किती पट आहे 3 पट, इथे किती आले 5, 3 चे 21 किती पट आहे 7 पट, 11 आणि 7 चा गुणाकार किती 77, 77 आणि 5 चा गुणाकार किती आले 385, या जर ह्याच्यामधून मायनस केलं तर उत्तर किती 2485. अशा पद्धतीने जर मधल्या जर नैसर्गिक वर्गाची बेरीज विचारले तर हे आपल्याला किती 2485 उत्तर आलेलं आहे. त्यानंतर 5 ते 15 पर्यंत नैसर्गिक गणाची बेरीज किती, तर शेवटची संख्या किती आहे 15, 15 च्या पुढची संख्या घ्यायची 16 छेदस्थानी 2, तर याचा वर्ग करायचा, 2 ने जर 16 ला भागलं किती आला 15 आणि 8 चा गुणाकार किती आला 120 मायनस 5 च्या पाठीमागे संख्या घ्यायच्या 4 गुणाकार 5 छेदस्थानी 2 कंसाला काय आलेला आहे वर्ग, 2 च्या 4 किती पट आहे 2 पट, तर 5 आणि 2 चा गुणाकार करा 10 आणि 15 आणि 8 चा गुणाकार किती आहे 120 चा वर्ग करायचा मायनस 10 चा वर्ग, 120 चा वर्ग 12 चा वर्ग किती 144, 2 0 ला 2 0 पुढे 14400 मधून 10 चा वर्ग 100 मायनस करा, येणार जे उत्तर आहे 14300 त्याचं उत्तर आहे. 100% पोलीस भरतीला जे आता क्वेश्चन घेतलेले आहेत एक तर क्रमाने येणारे किंवा मध्य संख्यामध्ये एक 100% क्वेश्चन राहते, त्या पद्धतीने आपण जर प्रिपरेशन केलं तर आपलं 100% येणाऱ्या भरतीमध्ये रिझल्ट मध्ये आपलं 100% नाव येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला एका नैसर्गिक संख्या जे संख्येच्या प्रकारामध्ये नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या याच्या आधारित आपल्याला क्वेश्चन झालेले आहेत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्रिकोणी संख्या, त्यानंतर परिमेय अपरिमेय संख्या याच्यावरले उदाहरण घ्यायचे. फक्त एकच काय आपल्या कामामध्ये नीतिनियमित राहावं आणि येणाऱ्या भरतीसाठी आपल्याला योग्य पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने क्वेश्चनच्या हाताळणी करता येईल त्या पद्धतीने आपण करायचं आहे. आणि 100% ज्यावेळेस आपल्या मध्ये इच्छा किती मार्ग असते M2 ज्यावेळेस आपली इच्छा प्रकट होते त्यावेळेस आपला रिझल्ट 100% येणार आहे. अशा पद्धतीने म्हणजे कोणते कार्यक्रमात आपल्या फक्त इतकं दैनंदिन म्हणजे याच्यामध्ये नित्यनियमित आले की येणाऱ्या भरतीमध्ये आपलं 100% सिलेक्शन होणार आहे. सांगण्याचा एकच हेतू आपण काहीतरी कष्टाला आपण काय झिजलं पाहिजे आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. अरे इतनी शिद्दत से तुमको बनाने की कोशिश की थी, हर चेहरे में तुमको मिलाने की कोशिश की थी, कामयाबी उसी को मिलती है जो मन लगाकर मेहनत करता है, जो मन लगाकर मेहनत करने के बाद आपका रिजल्ट आता है 100%. तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त 10 उदाहरणं झाले परंतु ते 100% आपल्या माइंड मध्ये म्हणजे मस्तिष्क मध्ये 100% मेंदू मध्ये 100% बसणार आहे. या इथं व्हिडिओचा आपण 100% लाभ घ्या आणि जेवढे होते तेवढे या, जेवढे म्हणजे तुम्हाला एकच काय ह्याच्यामधून सांगण्याचा एकच हेतू आहे की आपण काहीतरी ह्याच्यामध्ये या व्हिडिओमधून काहीतरी प्रिपरेशन घेऊन येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला काहीतरी त्याचा एक एक्सपिरियन्स अनुभव भेटण्यासाठी आपण याचे तत्पर आणि जे पुढला जे व्हिडिओ आहे ते आपल्याला येणाऱ्या संख्येच्या प्रकारामध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.